वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री गणेशाय नमः. नाही असू दे आता चालू करायची ना आपल्याला पूजा. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. पार्थिव गणपती पूजन ती काढू नको ती शूटिंगचं करिष्ये. आहे का शंख घंटी आणि दिव्याला हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करायची. गणपतीला खालच्या बाजूला लावायचं असतं समजायचं. शंखाला राहिला शंखाला. समईला पण व्हा आणि तुझ्या शंखला पण व्हा फुलं. हळूच शंखाला दे. बरं हा दे ना तू पण दादा. छान. गणपतीच्या नेत्रांना तुपाचे दुर्वाणी तूप लावावे. छान. मी मंत्र म्हणत्या. असे प्राणा प्रतिष्ठन्तु असे प्राणाक्षरन्तुच्च असे देवता आचार्यान् महामितेच कचनम रक्ताभिस्ते पतोल्लम सदुरुन सरोजादी रोडाकराब्जे पाशवकोदंड भिक्षुनां गुरुमश्मामि कुशम पंचबाणां भीष्माराम अस्कृपालं त्रिनयन लसिता पिनवक्षम उरुहाद्र देवी बालक्रम वर्णा भवन्तु सुखकरी प्राणशक्ती परानम. अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर श्री गणेशांना नमस्कार करावा. एकदंतं शूर्पकर्णं गजवक्रं चतुर्भुजं पाषाणकुशं दैवत्यं ध्यायते सिद्धिविनायकं ध्यायते देवं महाकायं तत्मकाञ्चनं सन्निभं चतुर्भुजं महाकायं सर्वाभरणभूमिषे दन्ताक्षमान् परशुपूर्ण मोदकहस्तकं मोदकास्तशूडाग्रम एकदंतं विनायकम. असे श्लोक म्हणत असताना अंतकरणात श्री गणेश मूर्तीचे ध्यान स्मरण करावे. आता हात जोडा दादा. अवाहनाय विघ्नेह सूरराज अतिचेश्वर अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ गणनायकं श्री सिद्धिविनायकं नम अवाहयामी. असे म्हणून मूर्तीला आवाहक सूचक अक्षदा अर्पण कराव्यात. अक्षदा टाकत आता. हे गणपती बाप्पा आमच्या घरी या तुम्ही. म्हण आमच्या घरी या. विचित्ररत्नचित्रं दिव्यास्तरं संयुक्तं स्वर्णसिंहासनं चारु गृहाणसूरपूजितं श्रीसिद्धिविनायकं नम आसनार्थे अक्षतां समर्पयामि. सर्वतीर्थ समानीतं पद्मं गंधादि संयुक्तं विघ्नराजगृहानेदं भगवन् भक्तवत्सल्य श्रीसिद्धिविनायकं नमः पाद्यं समर्पयामि. असं म्हणून श्री गणेशांच्या पायावर फुलांनी पाणी अर्पण करावे. बघा दादा आता फुलांनी पाणी अर्पण करा. फुलाने थांबव घेत तांबे. हे बघ येत पायावर. हा गणपती बाप्पाच्या पायावर थोडंच. अर्ध्यं च फलसयुक्तं गन्धपुष्पम् अक्षतैर्युं गणाध्यक्षं नमस्तुभ्यं गृहाणि करुणानिधे श्रीसिद्धिविनायकं नमः अर्ध्यं समर्पयामि. आता घ्या पळीभर पाण्यात गंध अक्षता पुष्प व सुपारी ठेवून त्यातले पाणी फुलाने अर्ध म्हणून श्री गणेशांना अर्पण करावे. दादा अर्ध्यं च फलसुक्तं गन्धपुष्पम् अक्षतोत्तरमन् गणाध्यक्षं नमस्तुस्ते गृहाणकुलुदये. हाताला कर बाळा.
विनायकं नमस्तुभ्ये त्रिदशैरभिवन्दिता गंगा हृदयेन तोयेन शीघ्रमाचमनं कुरु श्रीसिद्धिविनायकाय नमः आचमनीयं समर्पयामि. गंगा आता बघा म्हणून श्री गणेशांवर फुलाने पाणी अर्पण करावे. पूर्ण मूर्तीवर असं पाणी हे करा अर्पण दादा. फुलांना पाणी वाह. फुलानं पाणी हा पूर्ण मूर्ती वाजवली. शिंपडाय. पाणी हे हा ह्याच्यातलं त्याच्यातलं बरोबर. गंगादी सर्व तीर्थेभ्येन हा पूर्ण असं करायचं बाळा. असं हा असं हा आणि मी करतो. हा बस गंगादी सर्वतीभ्येन आनितं त्वयोमुक्तं भक्त्या समर्पितभ्यं तुभ्यं स्नानाय अभीष्टदायकं श्रीसिद्धिविनायकं नमः स्नानं समर्पयामि. आता पंचामृत स्नान करायचं त्या सुपारीला बाळा. त्या पंचामृत इथं आहे ह्याच्यातलं पंचामृत स्नान त्या सुपारीला बाळा. सुपारीला हातामध्ये ना हा सुपारीला हा ताटातली पयोदधी दुग्धं चैव मधुशर्करायुक्त पंचामृते स्नान समर्पयामि प्रियतम परमेश्वरम श्रीसिद्धिविनायकं नमः पंचामृत स्नानं समर्पयामि. आता पाणी घाला त्याला त्या सुपारीला दादा. हां पाणी चमच्याने हां त्या चमच्याने हां पाणी घाला. आता अक्षदा ती सगळं गंध अक्षदा घालून नैवेद्य दाखवत्या मोदकचा. हां गंध लावा त्याला. फुलं व्हा अजून. 76 टाकतोय आता गणपती बाप्पाला. सर्वप्रथम गृहानेदम लंबोदरम हरात्मजम श्रीसिद्धिविनायकं नमः वस्त्रं समर्पयामि. वस्त्रमाळा अर्पण करावे. जाणवे राजतं ब्रह्मसूत्रं च कानचं चोत्तरीयकं गृहान चारु सर्वज्ञं भक्तानां वरदो भव श्रीसिद्धिविनायकं नमः यज्ञोपवती समर्पयामि. जानवे अर्पण करायचे डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली. कस्तुरी रोचन चंदकुप्तं समन्वितं विलेपनं सूरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यतां श्रीसिद्धिविनायकं नमः चंदम समर्पयामि. असे म्हणून चंदन मस्तकाला लावावे. ताक्षदा मंत्र गणेशांना अक्षता अर्पण करावेत. रक्ताक्षताश्च देवस्य गृहान द्विरदानं ललाटपटले चंदेस्त स्तोयवरी विधायर्थमाम श्रीविनायकं नमः अक्षतां समर्पयामि. पुष्पमंत्र असे म्हणून सर्व प्रकारची फुले दुर्वा शमी अन्यपत्री श्री गणेशांना अर्पण करावी आणि हार पण घालावा. माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वैप्रभा महाहृदयानी पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृहातां श्रीसिद्धिविनायकं नमः पुष्पाणि समर्पयामि. धूप मंत्र मोदक गणपती बाप्पा कसं खाणार मग मोदक? तसंच खात असतात रे बाळा. सुंदनी हवा घेऊन हराळे दुर्वा म्हणतात बाळा. आगळ आणला का नाही? धूप मंत्र दशागम गुग्गुलं धूपं सुगंधं च मनोहरं गुणान् सर्वदेशकं उमापुत्रं नमस्तुभ्ये श्रीसिद्धिविनायकं नमः धूपं समर्पयामि. दीपी मंत्र सर्वज्ञं सर्वकालेशे त्रैलोक्य तिमिरापः गृहानो मंगलम दीपम रुद्रप्रिये नमस्तुभ्ये श्रीसिद्धिविनायकं नमः दीपम समर्पयामि. अशी म्हणून निरांजनाने श्री गणेशांना ओवाळावे. दीपम धूपम समर्पयामि. निरंजनाने पण ओवाळावे. दीपम समर्पयामि. नैवेद्यं गृहतां देवं भक्तिं मेद्यचलं कुरुम इप्सितं से परमादेहि परमच्च पराग गतिमं श्रीसिद्धिविनायकं नमः नैवेद्यं समर्पयामि. असं म्हणून आता विडा मंत्र विडा ठेवावा तिथं
तो जो पानाचा विडा आहे तो ठेवला. बनवलेला. पुगीफलम महादिव्यं नागवल्ली दलेतृभ्यं कर्पुलासं मायुक्तं तांबूलं प्रतिगृहतां सिद्धिविनायकं नम पुगीफलम तांबूलं समर्पयामी. असे म्हणून श्री गणेशांना विडा अर्पण करावा, म्हणजे गणपती बाप्पासमोर ठेवलेल्या विड्यावर उजव्या हाताने पळेभर पाणी सोडावे. उजव्या हाताने थोडंसं पाणी सोडावे त्या विड्यावर. हे काय येत आहे, विड्यावर पाणी सोडावे. हे असं फुलाच्या पाकळ्या कुंकू नाहीच ह्यात. तांदळावरती कलश ठेवावा. कलशाला स्वस्तिक वगैरे काढून चारी दिशांनी हळदी कुंकवाचे पट्टे ओढावेत. बाप्पा मंगलमूर्ती मोरया. 1 2 3 4. गतीचा जय जयकार शंकर हर महादेव उंदीर मामा की जय.